प्लैनेट का ऑर्बिट इलिप्टिकल है और सन कहां पे है, वन ऑफ द फोसाई, फोसाई या फिर फोका। सेकेंड क्या है देखो, सेकेंड लॉ क्या है, अगर ऐसा इलिप्टिकल ऑर्बिट में सन घूम रहा है, इलिप्टिकल ऑर्बिट में ऐसा प्लैनेट घूम रहा है और सन इधर किधर तो है, फोकस पे है, एक फोकस पे सन है, ऐसा दोनों में से एक फोकस पे सन है और प्लैनेट ऐसा गोल गोल घूम रहा है, ठीक है। तो क्या करने का, प्लैनेट और सन को ज्वाइन करने का, प्लैनेट और सन को ज्वाइन करने का ऐसा। तो ये जो लाइन है, इस लाइन ने जितना एरिया कवर किया है वो एरिया सेम रहता है, सेम टाइम में एरिया कवर्ड सेम रहता है, सेम टाइम में एरिया कवर्ड क्या रहता है, सेम रहता है। तो क्या, तो लॉ क्या बोलता है, लॉ बोलता है टाइम, लॉ क्या बोलता है, लाइन ज्वाइनिंग सन एंड प्लैनेट, लॉ क्या बोलता है, सेकेंड लॉ, केपलर सेकेंड लॉ क्या बोलता है, लाइन ज्वाइनिंग सन एंड प्लैनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम। मतलब इसको 1 घंटा दिया तो 1 घंटे में प्लैनेट इधर आता है, तो एरिया कितना कवर हुआ, इतना। 1 घंटा दो या फिर 2 घंटा दो, कुछ भी करो। तो हमने 2 घंटा दिया, हमने ओके। मग मी नेहमी काय घेतलंय, मराठीत चालू करूया, मराठीत चालू, काही लोकांना हिंदीचा प्रॉब्लेम आहे तर मराठीत चालू करूया। मग नेहमी काय घेतले आपण, 1 तासच टाइम इंटरवल घेतलाय, टाइम इंटरवल 2 तास घेतला तरी काय अडचण नाही, पण टाइम इंटरवल काय पाहिजे, सेम पाहिजे। मग 2 तासात प्लॅनेटनं ह्या किती एरिया कव्हर केला, इथला प्लॅनेट इथं गेला 2 तासात, तर ह्या लाईननं किती एरिया कव्हर केला, इतका एरिया कव्हर केला। समजा काही वेळानं प्लॅनेट इथं आला, काही वेळानं प्लॅनेट इथं आला, याला परत 2 तास दिले तर इथं कुठेतरी येईल, परत 2 तास दिले तर इथे येईल। मग हा जे एरिया कव्हर झाला हा पण 2 तासातच कव्हर झाला। मग इकडला एरिया आणि इकडला एरिया किंवा कुठं पण 2 तासात कव्हर झालेला एरिया सेम असणार, एरिया कवर्ड इन सेम टाइम विल बी सेम, एरिया कवर्ड इन सेम टाइम विल बी सेम। सेकंड लॉ काय बोलतो, लाइन joining sun and planet, line joining sun and planet sweeps equal area in equal interval of time, line joining sun and planet, line joining sun and planet sweeps equal area in equal interval of time, ठीक आहे, ओके। मग त्याच्यानंतर काय बघायचं आहे, थर्ड लॉ, थर्ड लॉ काय झाला, थर्ड लॉ एकदम सिंपल आहे, थर्ड लॉ काय, थर्ड लॉ एकदम सिंपल आहे, टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब। थर्ड लॉ काय, केपलर थर्ड लॉ, टी स्क्वेअर, इक्वेशन मध्ये लक्षात ठेवा, पाठ व्हायला सोपं जाते। थर्ड लॉ काय, टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब। मग हे कसं लक्षात ठेवणार, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, square of time period of revolution around the sun is proportional to cube of mean distance between sun and planet, cube of mean distance between sun and planet। केपलरनं लॉ तयार कुठून केले, केपलरनं लॉ काय बेसिक्स पासून तयार केले नाही, त्याच्या अगोदरच्या सायंटिस्ट लोकांनी ऑब्झर्वेशन करून ठेवले होते, त्याच्या अगोदरच्या सायंटिस्ट लोकांनी सगळे ऑब्झर्वेशन करून ठेवले होते। मग त्या ऑब्झर्वेशनचा स्टडी केला त्यांना, ऑब्झर्वेशन बघितले कसे ऑब्झर्वेशन आहेत काय, आणि त्या ऑब्झर्वेशन्स वरून लॉज लिहिले, त्या ऑब्झर्वेशन्स वरून लॉज लिहिले, बेसिक काहीतरी थेरी नवीन मांडली का नाही, जे दिसतंय ते सांगितलं, जे दिसतंय, जे अगोदरच्या सायंटिस्ट लोकांनी डेटा तयार करून ठेवला होता त्याच्यावरून 3 लॉज सांगितले, बेसिक काही नवीन थेरी काय सांगितली नाही। मग केपलरच्या लॉजचा वापर कोण केला, बरं केपलर कोणाकडे काम करायचा, बाह्य सायंटिस्टकडे काम करायचा, केपलर कोणत्या सायंटिस्टकडे काम करायचा, बाह्य सायंटिस्टकडे काम करायचा। केपलर कोण आहे, जर्मन माणूस आहे, केपलर कोण आहे, जर्मनीचा आहे। मग केपलरच्या लॉजचा यूज केला न्यूटनने, न्यूटन इंग्लंडचा आहे, केपलरने जे पण लॉज काढले त्या लॉजचा यूज केला न्यूटनने, आणि न्यूटनने मग कुठला लॉ दिला, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनने मग लॉ दिला, कुठला लॉ, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन।
मग त्याचा लॉ काय आणि त्याच्यावर त्याचा फॉर्म्युला काय ते आपण आता बघूया. ओके, लिहा हेडिंग, लिहा मग आता हेडिंग लिहा काय, न्यूटन्स लॉ ऑफ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लिहा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, चलो लॉचं स्टेटमेंट लिहा, मग त्याच्यानंतर फॉर्म्युला काय आहे ते बघूया आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल्स मग नंतर बघूया. राईट, अरविंद मेसेज करू नका कोणालाच, गुड इव्हनिंग आणि गुड हे. ओके, कोणीच कोणाला मेसेज करायचं नाही मी म्हटल्याशिवाय, कमेंट्स करायचे नाहीत, कळतं ना अरविंद दादा. ओके, तर मग काय बोलतोय, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हेडिंग लिहिलं, त्याचं पहिलं आपण स्टेटमेंट लिहू. चला लिहा स्टेटमेंट. लॉचं स्टेटमेंट लिहा, जसं बोर्ड बुक मध्ये आहे तसंच मी स्टेटमेंट देतो. ओके, चलो लिहा, this force is directly proportional to, चलो लिहा, this force is, थांबा 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 जरा जरा चेंज करा, थांबा थोडं चेंज करूया, काय थोडं चेंज करूया. स्टेटमेंट लिहा, परत सांगतो, जरा थोडी चूक झाली परत सांगतो. बा क्लिअर वगैरे दिसत नाही तर ते तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम असेल, माझ्याकडे नाही. मला हे परत सांगू नका क्लिअर दिसत नाही म्हणून, माझ्याकडे फुल स्पीडचं नेट आहे, मला परत सांगू नका दिसत नाही म्हणून. राईट, चलो लिहा लॉ परत एकदा लिहा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, every object in the universe, every object in the universe attracts every other object, every object in the universe, every object in the universe attracts every other object, attracts every other object with definite force, with definite force. Every object in the universe attracts every other object with a definite force. Every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to, चला लिहा काय, this force is directly proportional to, this force is directly proportional to the product of the masses. This force is directly proportional to, this force is directly proportional to the product of the masses, directly proportional to the product of the masses of the two objects, प्रत्येकाने लिहून घ्या, of the two objects
and is inversely proportional to the square of the distance between them, to the square of the distance between them. ओके, चलो स्टेटमेंट लिहून घ्या. स्टेटमेंट लिहून घ्या. चलो झालं लिहून बा. चलो बा समोर. परत मी एकदा स्टेटमेंट बोलतो, स्टेटमेंट वरून काय लॉ येते ते मी सांगतो. ओके, चलो समोर बा. सर्वजण समोर स्टेटमेंट बा. काय every object in the universe attracts every other object with definite force. युनिवर्स मधली प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करणारच. लॉ काय बोलतो, फर्स्ट सेंटेन्स काय बोलतोय लॉचं, कुठली पण ऑब्जेक्ट, पेन आणि आणखीन कुठली पण ऑब्जेक्ट, त्या दोघी एकमेकाला काय करणार, ऑलवेज अट्रॅक्ट करणार. पेन आहे आणि हँड आहे, अट्रॅक्ट करणार. पेन आहे आणि बॉटल आहे, अट्रॅक्ट करणार. सगळ्या ऑब्जेक्ट्स, प्रत्येक ऑब्जेक्ट प्रत्येक दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करणार. लॉ काय बोलतो, पहिलं सेंटेन्स, इच ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. युनिवर्स मधली प्रत्येक ऑब्जेक्ट प्रत्येकाला अट्रॅक्ट करणार. पेन कुणाला अट्रॅक्ट करणार, प्रत्येकाला अट्रॅक्ट करणार. पेन या बोर्डला अट्रॅक्ट करणार, पेन शर्टला अट्रॅक्ट करणार, पेन या बटनला अट्रॅक्ट करणार, पेन या माईकला अट्रॅक्ट करणार, प्रत्येकाला अट्रॅक्ट करणार. नंतर काय, हे जे अट्रॅक्शनचा फोर्स आहे, जे ग्रॅव्हिटेशनचा फोर्स आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. दिस फोर्स हे कशाला प्रोपोर्शनल आहे, प्रोडक्ट ऑफ द मासेस. मग दोन वस्तूंचं मास M1 आणि M2 आहे. समजा अशा दोन वस्तू आहेत, इकडे एक ऑब्जेक्ट आहे मास M1 ची, इकडे एक ऑब्जेक्ट आहे मास M2 ची. ओके, इकडे एक ऑब्जेक्ट आहे M1 मासची, इकडे एक ऑब्जेक्ट आहे M2 मासची, आणि त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे, त्या दोन्ही स्पियर्स मधलं डिस्टन्स आहे R. दोन स्पियर्स आहेत, स्पियर्सचे मासेस काय आहेत M1 M2, त्यांच्यामधलं डिस्टन्स काय R. तर त्या दोन्ही स्पियर्स मधला फोर्स काय, या दोन्ही स्पियर्स मधला फोर्स काय, तर त्याचा फॉर्म्युला कसा आहे, ते प्रोपोर्शनल कुणाला आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. त्या मासेसच्या प्रोडक्टला M1 M2 ला प्रोपोर्शनल. याचं मास आणि याचं मास यांच्या गुणाकाराला प्रोपोर्शनल, प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. आणि काय बोलतो, ऑफ द टू ऑब्जेक्ट्स and is inversely proportional to the square of the distance between them, and inversely proportional to square of the distance between them. मग फोर्स हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कुणाला, डिस्टन्सच्या स्क्वेअरला. फोर्स हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कुणाला, त्या दोन्ही मासेस मधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला. ठीक आहे, चलो स्टेटमेंट झालं. स्टेटमेंटच्या खाली ही डायग्राम काढा. स्टेटमेंटच्या खाली डायग्राम काढा. टू स्पियर्स, मास M1 M2 अँड डिस्टन्स बिटवीन देम R. स्टेटमेंटच्या खाली डायग्राम काढा अशी. त्या दोन्ही मासेस मधलं डिस्टन्स काय दाखवा, R. दोन्ही मासेस मधलं डिस्टन्स काय दाखवा, R. ओके, चलो. स्टेटमेंट झाल्यानंतर डायग्राम. डायग्राम नंतर काय, हे F प्रोपोर्शनल टू M1 M2. डायग्राम झाली. डायग्राम खाली गेल्या, F प्रोपोर्शनल M1 M2. पहिल्या सेंटेन्स वरून काय मिळतंय, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस.
मासेसच्या प्रोडक्टला प्रोपोर्शनल, एफ प्रोपोर्शनल M1 M2. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनला लिहा, एफ इज प्रोपोर्शनल टू 1/r². त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनला काय, एफ इज प्रोपोर्शनल टू 1/r². एफ इज प्रोपोर्शनल टू 1/, म्हणजे याला काय, फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/r². फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/r². ठीक आहे, चलो बा. ओके, लॉ व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. 10th साठी पण कामाचा आहे आणि 11th-12th साठी पण कामाचा आहे. नीट जेई मध्ये पण येते हे, तिथं पण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे. आणि 10th साठी तर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, 11th-12th साठी पण आहे. म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, व्यवस्थित लक्ष द्या. राईट. आणि एंटायर चॅप्टर लॉ वर डिपेंडेंट आहे. एंटायर चॅप्टर हे लॉ पासूनच चॅप्टर चालू झाला. लॉ जरा व्यवस्थित लक्ष द्या, मी परत एकदा रिपीट करतो. ठीक आहे, चलो बा. काय लॉ, चलो बा. कुणाला प्रॉब्लेम कशाचा बोलायला, कुणाला ऐकायला येत नाही म्हणाले, कुणाला दिसन झाले म्हणाले, तर माझ्याकडे स्पीड मी चेक केले, प्रॉब्लेम काही नाही आहे. ओके, तुम्ही तुमच्या नेट एकदा चेक करा. नेटचं स्पीड तुम्ही कसं चेक करू शकता, उकला OOKLA आवाज क्लिअर येत नाही, कुणालाच येणं झालंय क्लिअर. बरं, एक मिनिट, सर्वजण बोला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का रे? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ क्लिअर नाही, व्हिडिओ क्लिअर नाही तर ज्यांना येत नाही तर नाही पाठवा. बा, सर्वांना क्लिअर आहे? सर्वांना क्लिअर आहे? ठीक आहे, चलो बर. आता खूप मुलांना व्हिडिओ ऑडिओ क्लिअर आहे, बंद करा कमेंट्स. बर, कमेंट्स फक्त तुम्हाला आता मलाच करता येतील, मी असं केलंय. राईट, खूप मुलं म्हणजे बाकीच्या कोणाला डिस्टर्ब होणार नाही याच्यासाठी. खूप मुलांना क्लिअर आहे, याचा अर्थ ज्यांना क्लिअर नाही त्यांच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी मग बघा, ट्राय करा. थोडं थोडं मध्ये कधी ब्लर होते, तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे, थोडं मध्ये मध्ये कधी कधी ब्लर होते, तर ते होऊ शकते. नेट कमी असलं की होऊ शकते. जिथं स्पीड येते त्या ठिकाणी जाऊन बसा. ओके, चलो, नाहीतर मग नंतर युट्यूबवर बघू शकता. चलो बा. काय बर, युट्यूबवर ज्यांना ज्यांना बघायचं आहे, युट्यूबवर ज्यांना ज्यांना बघायचं आहे, फीस भरून घ्या, कारण युट्यूब वरचे व्हिडिओ सर्वांसाठी नाही. ज्यांचे मला ईमेल आयडीज येतील, ज्यांचे मला ईमेल आयडीज येतील, फी भरल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म दिलं ना, अहमदपूरच्या स्टुडंट्सला बोलतोय मी, ज्यांनी ज्यांनी फी भरले त्यांचे ईमेल आयडीज आमच्याकडे आहेत. तुम्ही पाठवा ईमेल आयडी, त्या ईमेल आयडीला मी ऍड करतो, मग त्यांना फक्त ते व्हिडिओ दिसतील. युट्यूबवरचा आता मी प्रायव्हेट करालो पुढचे व्हिडिओ सगळे. ठीक आहे ना, चलो चलो बा समोर. मग काय झालं बघा, लॉ काय झाला, फोर्स इज directly proportional to product of masses and force is inversely proportional to distance square. Force is inversely proportional to distance square. मग दोन्ही स्टेटमेंट्सला एकत्र केलं
दोन्ही स्टेटमेंट्सला आपण एकत्र केलं तर काय होते, फोर्स इज प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन r स्क्वेअर. Force between two objects is proportional to m1 m2 upon r square. ठीक आहे, चलो. बर, 10 मिनिटानंतर आता बरोबर याच्यानंतर 10 मिनिटानंतर हे लेक्चर बंद होईल, कारण झूम वर 40 मिनिटाचंच एक लेक्चर घेता येते फ्री घेण्यासाठी. नाही तर मग झूम मध्ये पैसे भरायला लागतात आणि तुम्ही किती फी भराल तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे झूमचा जे सबस्क्रिप्शन आहे ते काही घेता येत नाही सध्या. मग काय, 10 मिनिटानंतर लेक्चर बंद होईल, हे म्हणजे झूम बंद होईल, परत एकदा जॉईन व्हायचं. लेक्चरला काय करायचं, परत एकदा जॉईन व्हायचं, राईट. हे नेहमी होईल, प्रत्येक लेक्चरला होईल रोज. तर मी सांगत नाही परत, आता लक्षात ठेवा. मग फोर्स इज प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन r स्क्वेअर, दोघाला एकत्र केलं तर. मग प्रोपोर्शनॅलिटीला इक्वॅलिटी मध्ये लिहायचं आहे. प्रोपोर्शनॅलिटीला इक्वॅलिटी मध्ये लिहायचं आहे, तर कसं लिहिता येते, F is equal to some constant, F is equal to some constant into m1 m2 upon r square. प्रोपोर्शनॅलिटीला इक्वॅलिटी लिहिला तर काय होते, कॉन्स्टंट येते. प्रोपोर्शनॅलिटीला इक्वॅलिटी मध्ये लिहिला तर काय होते, एक कॉन्स्टंट येते. त्याचं नाव काय दिले, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. मग इथपर्यंत लिहिलंय तुम्ही, या दोन्ही स्टेप्स लिहा, याच्या खाली लिहा. इथपर्यंत लिहिलंय, या दोन्ही स्टेप्स लिहा, याच्या खाली काय लिहायचं मी सांगतो. चला लिहा फटाफट. प्रोपोर्शनॅलिटी काढली, इक्वॅलिटी टाकली तर काय येते, कॉन्स्टंट येते, राईट. ओके ओके, देखता हूं साहिल. कानपुरे, देखेंगे कैसा है. चला, झालं का. मग जी कोण आहे, ला जी इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ला जी इज proportionality constant. J is proportionality constant called universal gravitational constant. J is proportionality constant called universal gravitational constant. ठीक आहे. बर, मग जी ची व्हॅल्यू किती आहे. मग जी ची व्हॅल्यू, जी एक कॉन्स्टंट आहे, हे न्यूटनला पण माहिती होतं. जी कॉन्स्टंट आहे हे न्यूटनला पण माहिती होतं. पण जी ची व्हॅल्यू किती आहे हे कोणी फाइंड आउट केलं, हेनरी कॅव्हेंडिश. जी ची व्हॅल्यू किती आहे हे न्यूटनने नाही फाइंड आउट केलं, कोण फाइंड आउट केलं, हेनरी कॅव्हेंडिश. किती व्हॅल्यू आहे जी ची, एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केली त्याने व्हॅल्यू, तर किती आहे, 6.673 इंटू 10⁻⁻11. किती आहे व्हॅल्यू, लिहून घ्या, 6.673 इंटू 10⁻⁻11. ओके, ठीक. कॉन्स्टंटला जी च्या ऐवजी दुसरं नाव देता येते का, द्या. जी च्या ऐवजी के लिहायचं आहे, लिहा. जी च्या ऐवजी दुसरं काहीतरी कॉन्स्टंट लिहायचं आहे, यस लिहायचं आहे, पी लिहायचं आहे, काय लिहायचं ते लिहा. पण ज्या सायंटिस्टने हे फाइंड आउट केलं त्यानं नाव जी दिले. ज्या सायंटिस्टने हे इक्वेशन फाइंड आउट केलं त्यानं नाव जी दिले. मग आपण सहसा याला काय इथं लिहितो, कॉन्स्टंट जीच लिहितो. कुठलाही कॉन्स्टंट लिहिला इथं इन्स्टेड ऑफ जी तर चालतंय. पण ज्या सायंटिस्टने फाइंड आउट केलं त्यानं जी लिहिलं असेल. मग आता सहसा सगळ्या बुक्स मध्ये जीच असते, राईट. जी ची व्हॅल्यू किती, इतकी. आणि जी चं युनिट काय, जी चं युनिट असं आहे,
मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. जीचं युनिट काय? न्यूटन मीटर स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. जीचं युनिट काय? न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. राइट. चलो चला मग याच्यावर एखाद दोन न्यूमरिकल करू आपण. याच्यावर काही न्यूमरिकल्स करू, मग आपल्याला आणखीन थोडं क्लिअर होईल. आणखीन थोडं क्लिअर होईल. ते पण झालं का सर्वांचं? लिहून घेतलं का? बा करा कंप्लीट. चलो ठीक आहे. बा मग फर्स्ट, चलो ओके बंद करा. चलो मग फर्स्ट आपण जेव्हा पण ग्रॅव्हिटेशन लर्न केलं, जेव्हा मी पण लर्न केलं होतं, जेव्हा तुम्ही पण ग्रॅव्हिटेशन लर्न केला, त्यावेळी पटत नाही. काय पटत नाही? समजा पेन आहे, पेन आहे आणि खाली अर्थ आहे. अर्थ पेनला अट्रॅक्ट करणार. अर्थ काय करते? पेनला अट्रॅक्ट करते, म्हणून पेन खाली चालला. ठीक आहे, हे ग्रॅव्हिटेशन आहे, पटतं, याच्यात काय आपल्याला प्रॉब्लेम वाटत नाही. पण मी दोन पेन घेतले, तर लॉ काय बोलतो? लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय बोलतो? हे दोन्ही पेन पण एकमेकाला अट्रॅक्ट करणार. लॉ काय बोलतो? एव्हरी मास अट्रॅक्ट्स एव्हरी अदर मास. प्रत्येक मास प्रत्येक दुसऱ्या मासला अट्रॅक्ट करते. एव्हरी मास अट्रॅक्ट्स एव्हरी अदर मास. मग ह्याच्यात अट्रॅक्शन आहे असं लॉ म्हणतोय, पण आपल्याला तर वाटत नाही याच्यात अट्रॅक्शन असतं तर हे पेन इथं जाऊन चिकटलं असतं ना. याच्यात अट्रॅक्शन असतं तर हे जवळ नेल्यावर मॅग्नेट होते ना. मॅग्नेट समजा हे नॉर्थ पोल आहे, ब्लॅक म्हणजे, आणि हे म्हणजे साऊथ पोल आहे. हे जवळ नेलं तर चिपकते. असं मॅग्नेट दोन्ही असं जवळ नेले चिपकते. हँड्सला फील होते फोर्स. दोन मॅग्नेट मध्ये फोर्स आहे का नाही अशी आपल्याला कधी शंका येत नाही. फोर्स असणारच त्याच्यात, आपल्याला माहिती आहे. पण दोन पेन मध्ये अट्रॅक्शनचा फोर्स आहे का नाही याच्यात जरा शंका येते. बाबा फोर्स असेल का नसेल, काय हे तर चिटकणं झालेत. हा ग्रॅव्हिटेशन अशी आहे, अर्थ त्याला ओढ आली खाली, हे कळतंय कारण ते चाललं ना खाली. पण हे दोघांच्या मध्ये फोर्स आहे का नाही हे पडत नाही. मग ह्या दोघांच्यातला फोर्स किती आहे ते कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. मग ह्या दोघांच्यातला नाही, मी काय करतो, दोन बॉटल मधला फोर्स कॅल्क्युलेट करतो. इकडे एक बॉटल, इकडे एक बॉटल. मग बॉटल ऑलमोस्ट किती आहे? 1 लिटर पाणी आहे बॉटलमध्ये. मग बॉटलचं मास किती पकड्या? 1 किलोग्रॅम. बॉटलचं मास किती पकड्या? 1 किलोग्रॅम. राईट. चलो लिहा. चलो लिहा. फाइंड आउट, लिहा. फाइंड आउट force between two masses. Find out force between two masses. चलो न्यूमरिकल आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये काय जर डिफिकल्ट जाते स्टुडंट्सला तर न्यूमरिकल्स खूप डिफिकल्ट जातात. मग आपण जरा जास्त न्यूमरिकल्स घेऊ. चॅप्टर घेताना थोडं जास्त न्यूमरिकल्स घेऊ. राईट. फाइंड आउट फोर्स बिटवीन टू masses of 1 kg each. Find out force between two masses of 1 kg each. Find out force between two masses of 1 kg each separated by 1 meter. Separated by 1 meter. Find out force between two masses of 1 kg each separated by 1 meter. ठीक आहे. चलो बघा मग डेटा काय काय दिलाय बघा. चलो बघा डेटा काय काय दिलाय आपल्याला. आता M1 पहिल्या ऑब्जेक्टचं मास बोर्डला
बोर्डच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा तर असा सॉल्व्ह करायचा, एकदम सिस्टमॅटिक. बोर्डच्या आन्सर शीट मध्ये